नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज हिंगोली या युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी, राज्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, स्वराज्य संघटनेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्यापूर्वी मात्र नगरसेवक नगराध्यक्षाच्या निवडणुका ह्या सुरू झालेल्या आहेत। बऱ्याच नागरिकांनी फॉर्म सुद्धा भरलेले आहेत, उमेदवारांनी फॉर्म सुद्धा भरलेले आहेत। परंतु आपल्याला अपेक्षा काय असते, एखादा गावचा सरपंच प्रामाणिक असला पाहिजे, तो भ्रष्टाचारी नसला पाहिजे अशी आपण अपेक्षा करतो। इथे जर सरपंचच भ्रष्टाचारी असेल तर नगराध्यक्ष किंवा जे काही नगरसेवक असेल तो प्रामाणिक असावा अशी तरी अपेक्षा आपण कशी काय करू शकतो। जर नगराध्यक्ष किंवा नगरसेवक जर भ्रष्टाचारी असेल तर एखादा आमदार हा प्रामाणिक असला पाहिजे ही अपेक्षा तरी कशी काय करू शकतो। जर एखादा आमदार भ्रष्टाचारी असेल, एखादा नेता जर भ्रष्टाचारी असेल तर एखादा खासदार हा प्रामाणिक असावा अशी अपेक्षा तरी कशी काय करू शकतो। जर एखादा आमदार किंवा एखादा खासदार किंवा एखादा मंत्री जर भ्रष्टाचारी असेल तर मुख्यमंत्री जो काही असेल तो प्रामाणिक असेल किंवा जो काही भ्रष्टाचार न करणारा असेल अशी अपेक्षा तरी कशी काय करू शकतो। जर मुख्यमंत्री भ्रष्टाचारी असेल तर आपण नरेंद्र मोदी किंवा एखादा PM नरेंद्र मोदी किंवा एखादा भारताचा पंतप्रधान हा प्रामाणिक असावा अशी अपेक्षा तरी कशी काय करू शकतो। हे सगळं बरोबर आहे, तुमच्या मनात पडलेले प्रश्न आहेत। परंतु जर आपणच चुकीच्या पद्धतीने निवडून दिलं तर आपण मुख्यमंत्री किंवा या देशाचे पंतप्रधान हा प्रामाणिक किंवा हा भ्रष्टाचारी आहे असा आरोप सुद्धा करू शकत नाही, कारण तर आपणच निवडून दिलेलं असते। आपल्याला माहिती आहे की आपल्याला किलोभर मटण, एक दारूची बॉटल, एखाद्या महिलेला जास्तीत जास्त 2000 रुपये, एखाद्या महिलेला एखादी साडी असे आमिष दिल्या जातात आणि हे आमिष दिल्यानंतर आपण त्यांना निवडून देतो। मग गुन्हेगार कोण? एखादा मुख्यमंत्री गुन्हेगार नाही, एखादा पंतप्रधान मुख्यमंत्री गुन्हेगार नाही, एखादा आमदार गुन्हेगार नाही, एखादा खासदार गुन्हेगार नाही, एखादा सरपंच गुन्हेगार नाही, एखादा नगरसेवक नगराध्यक्ष सुद्धा गुन्हेगार नाही। त्याला कारणीभूत आणि गुन्हेगार जर असेल आपण तर आपण नागरिक आहोत, कारण तर संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला आहे फक्त एका वोटचा। एखाद्या आमदाराला आपण, एखाद्या खासदाराला, एखाद्या मंत्र्याला आपण जर निवडून देत असेल तर त्या एका वोटमध्ये आपण निवडून देतो। परंतु या वोटमध्ये सुद्धा मोठाला भ्रष्टाचार होत आहेत, EM सारखा घोटाळा होत आहे आणि राहुल गांधी एखाद्या नेतृत्वाखाली आरोप सुद्धा करत आहेत, परंतु याच्यावरती कोणी बोलायला तर नाही। आणि एखाद्या व्यक्तीने जर बोललं तर मग आपण भाजप विरुद्ध आहोत, या देशाच्या विरुद्ध आहोत अशा प्रतिक्रिया येताना दिसत आहेत। खरं तर सर्वसामान्यांचं वोट किंवा मतदान हे महत्वाचं असते, परंतु त्या ठिकाणी आपणच चुका करतो आणि परत 5 वर्ष वाट बघत राहतो की कोणीतरी आपल्याला नेतृत्व चांगलं मिळेल आणि आपला काहीतरी फायदा करून देईल। अनेक प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न असेल, विजेचा प्रश्न असेल, कपडा, अन्नधान्य, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, अद्यापही मार्गी लागले नाहीत। जवळपास 70 ते 75 किंवा 100 वर्ष होत असतील तरी सुद्धा आज भारत देश कोणा ना कोणातरी गुलामगिरीत आहे असेही म्हणावं लागणार। त्याला कारणीभूत आहोत आपण नागरिक। नक्कीच या व्हिडिओच्या संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। जय शिवराय।